न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। सेवानिवृत्त सुरक्षा अधिकारी सुरेश दाते यांचा मनपाच्या वतीने सत्कार। तळेगाव अंजनेरी येथील सुरेश पंडितराव दाते हे 9 सप्टेंबर 1996 मध्ये नाशिक महानगरपालिका या ठिकाणी सुरक्षा अधिकारी शांताराम खालकर यांच्या कारकिर्दीत रुजू झालेत। आपले वरिष्ठ सुरक्षा अधिकारी शांताराम खालकर यांच्या शिस्तबद्ध कामाची पद्धत सुरेश दाते यांनी देखील अंगीकारले आणि आपल्या मनमिळावू स्वभाव आणि कामात सुस्पष्टता या गुणांमुळे त्यांना सुरक्षा अधिकारी म्हणून ही पदवी मिळाली आणि आज ते 30 जानेवारी 2025 रोजी आपले 29 वर्षांची नाशिक मनपाला सेवा देऊन ते आज सुरक्षा अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेत। मागवणारी ही व्यक्ती आज सेवानिवृत्त होते। मी सर्वांसाठी अभिमानाने सांगतो की तुम्ही जे काही सेवानिवृत्त होताय सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा। खूप खास खळगे आले असतील पण प्रामाणिकपणे जो काम करतो त्याची सेवा पूर्ण होते आणि आज तुमचा जो काही इथे सन्मान महानगरपालिकेने करते तर तुम्ही नव्या आयुष्याला आजपासून सुरुवात करताय। तसंच दाते साहेब देखील नव्या आयुष्याला सुरुवात करताय। मी नेर साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांचा सत्कार सोहळा हा नाशिक मनपा सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला। तसेच नाशिक मनपाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या दालनात देखील त्यांच्या खुर्चीवर बसून अधिकाऱ्यांनी त्यांचा कुटुंबासह सत्कार केला। यावेळी नाशिक मनपा उपायुक्त नितीन नेर, अधिकारी मयूर पाटील, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह नाशिक मनपाचे सर्व विभागातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक तसेच सुरेश दाते यांच्या मातोश्री सुशीला दाते, पत्नी वंदना दाते यांच्यासह त्यांचा चिरंजीव तुषार दाते, सून, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। आणि याच्या पुढे जे तुम्हाला धनराशी जी मिळणार आहे ते आपण व्यवस्थित जपून ठेवा, आपल्या कुटुंबाबरोबर द्या। एक आपण बघितलं असेल, आपण ज्या गावाच्या बाहेर जातो एक ढाबा असतो, त्या ढाब्यावर आपण जेवण करायला बसतो, तिथे एक पाटी लिहिलेली असते, आम्ही उधार देणार तुम्ही गायब होणार, बरोबर आहे। तसे तुमच्याकडे ना तुमचे काही नातेवाईक येतील, तुम्हाला जी धनराशी मिळालेली असेल त्याचे मला 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 2 महिन्याने देईल, 3 महिन्याने देईल आणि वेळ अशी येते की तो गायब होऊन जातो, तर आपल्याला शोधावं लागतं, तो नॉट रिचेबल असतो, त्याचे फोन बंद असतात आणि आपलेच पैसे मागायला आपल्याची विनवणी करावी लागते। तर माझी आपल्या सर्वांना विनंती अशी असेल की आपण तो पैसा जपून ठेवा, योग्य प्रकारे वापरा आणि आपण जर आपल्या कुटुंबाला वेळ द्या। आपले जे काही धार्मिक कार्यक्रम राहिले असेल, कुठे फिरायचं जायचं राहिले असेल ते आपण ते नक्कीच आपण त्याचा आनंद घ्या आणि आपल्या सर्वांना यापुढील आयुष्य आनंदाचे, भरभराटीचे आणि आरोग्य द्यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या नाशिक महानगरपालिकेला खरी शिस्त सुरक्षा विभाग लावत असते, कारण प्रवेशद्वारावर ज्यावेळी सुरक्षा रक्षक रुबाबाने उभा असतो त्यावेळी येणारा जाणारा जो काही व्यक्ती आहे तो आपल्या महानगरपालिकेची प्रतिमा कशी आहे हे सुरक्षा रक्षकाच्या पेहरावावरनं तो ओळखतो की नक्की महानगरपालिका शिस्तबद्ध रीतीने कामकाज करते की नाही। त्याचे कॅप्टन आज रिटायर होत आहे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या। दाते साहेबांचा स्वभाव हा मी गेल्या 20 वर्षापासून दाते साहेबांना बघत आलोय। अतिशय मनमिळावू आणि मितभाषी असलेले दाते साहेब हे सेवानिवृत्त होत असताना अक्का साहेबांनी जी काही त्यांना संस्कार घडवलेले आहेत त्या संस्कार रूपाने त्यांनी त्यांच्या मुलांना देखील संस्कारी करून आणि संसाराला सुद्धा लावलेलं आहे। मग एक IT इंजिनियर असेल किंवा एक सिव्हिल इंजिनियर असेल असे 2 आपल्या परिवारातील मुलांना त्यांनी इंजिनियर केलंय। पितृत्व कसं असावं तर दाते साहेबांकडे बघितलं पिता म्हणून किंवा एक आदर्श या चिमुकलीचा आजोबा म्हणून आज ते आपलं नाव लौकिक त्यांनी मिळवलंय। त्र्यंबक रोडला जाताना दाते माळा तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण माझ्या शाळेतला एक मित्र होता भरत दाते म्हणून, तो मला त्या माळ्यात घेऊन जायचा दूधवाला करून आणि त्या विद्यार्थ्याकडून म्हणजे त्या व्यक्तीकडून दाते परिवाराची पूर्ण मला माहिती वेळोवेळी मिळायची आणि एक कष्टकरी परिवार म्हणून दाते कुटुंबाकडे संपूर्ण शेतकरी कुटुंब म्हणून बघितलं जायचं। आज ते या महानगरपालिकेला जरी रामराम करून
नवीन इनिंगला सुरुवात करत असले तरी त्यांचे विचार तुम्ही जे काही खाकी वर्दीतले इथे असलेले जवान आहेत त्यांनी घ्यावेत. त्यांच्यासारखंच तुम्ही सगळ्यांनी वागावं. आज आमचे पालिकेचे मुख्य सुरक्षा अधिकारी आणि सर्व सुरक्षा विभागात सर्वांचे लाडके असे दातेजी आज नियत वयोमानानुसार रिटायर्ड होत आहे. खरं तर आमचे अतिशय अनुभवी आणि ज्यांच्या अंडर आपण बघतो की कुठलेही गालबोट न होता पालिकेचे एवढे वेगवेगळ्या आस्थापना आहे, बिटको हॉस्पिटल असो, गंगा घाट, वेगवेगळे हॉस्पिटल, सगळीकडे अतिशय शिस्तबद्ध असं सगळीकडे सुरक्षेचं काम चालू आहे. कुठेही अशा चोरी वगैरेच्या घटना नाही झाल्या. एवढं छान काम ते करत आहेत आणि आज ते रिटायर झाले. खरे एक अनुभवी लोक आमच्यातनं असे रिटायर झाल्यामुळे थोडं कुठेतरी आम्हाला खंत आहे, परंतु एक आनंद हा पण आहे की आजपर्यंत त्यांनी पालिकेसाठी आपल्या आयुष्याचे एवढे वर्ष दिले. आता पुढचं त्यांचं भावी जे आयुष्य आहे ते त्यांच्या कुटुंबासाठी त्यांनी द्यावं. आणि भावी आता इथे आपण बघतो MSFचे पण जवान आहेत किंवा जिल्हा सुरक्षा बोर्डाचे पण जवान आहे, यांच्यासाठी सुद्धा त्यांची कामगिरी एक अतिशय त्यांना एक धडा शिकवून जाणार किंवा एखाद्याने कसं डेडिकेशनने काम करावं. एका सामान्य शेतकरी वर्गातनं कुटुंबातून पुढे येऊन ज्यांनी स्वतः चांगले शिकले, स्वतः मुख्य सुरक्षा अधिकारी नाशिक महापालिकेचे मोठ्या पदावर विराजमान झाले, आपल्या मुलांना त्यांचे चिरंजीवी इथे आलेले, त्यांनासुद्धा चांगलं त्यांनी सुसंस्कृत असं आणि शिक्षण दिलं चांगलं, त्यांच्या मातोश्री इथे आले. मग खरी कमाई हीच असते की आपल्या कामाने आपले संस्था, आपले सहकारी खुश आणि आपल्या घरच्या आईवडिलांच्याही चेहऱ्यावर आनंद, हीच खरी माणसाची कमाई असते. आणि त्यांनी हे सर्व कमावलं आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच आमच्या सर्व तरुण ऑफिसरसाठी एक आमच्यासाठी असे एक आदर्श असे व्यक्तिमत्व आहे. असे दातेजींना खरं निरोप देताना आम्हाला खूप थोडं एक आपला जवळचा माणूस आता सातपूरला जाणार एवढंच आहे बुवा इथनं राजीव गांधी भवनपासून, परंतु ते आम्हाला नक्की अशी एक हे आहेच की ते जास्त दिवस त्यांना तिथे राहिलं नाही जाणार. आमच्यासाठी ते परत इथे येतच जातील आणि त्याच्यामुळे तुम्ही इथे यावं, तरुण पिढीला परत मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आजच्या दिवसासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या पूर्ण सुरक्षा विभागाकडनं किंवा आमच्या प्रशासनाचे लोक आलेले, सर्व टीम आमची आलेली आहे, त्यांच्या सर्वांच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या पालिकेच्या त्यातल्या त्यात माझा असा रिवाज आहे की मी ज्या पदावर आहे त्याच पदावर आमचे सर्व लोक रिटायर होतात. म्हणून मग मी त्यांना परत सांगेल की तुम्ही माझ्या खुर्चीवर बसून आम्हालाही तो आनंदाचा क्षण द्यावा. मनपा सुरक्षा अधिकारी सुरेश दाते साहेब आपल्या 28 वर्षाच्या प्रदीर्घ अशा सेवा कार्यकाळानंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. याबद्दल त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्या महाराष्ट्र सुरक्षा बलाकडनं त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता उरलेला वेळ जो आहे त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना मिळो आणि त्यांची कुटुंबाची त्यांनी काळजी घेऊ यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. मी सुरक्षा अधिकारी या पदावर कार्यरत असताना 9/9/96 मला जी ऑर्डर मिळाली तेव्हा मी सुरक्षा रक्षक होतो. नंतर सुरक्षा हवालदार झालो, उपनिरीक्षक झालो. त्यानंतर सुरक्षा अधिकारी या पदाचा पदभार गेली 7 महिने झाली तेव्हा घेतला व आज 7 महिन्यानंतर मी रिटायर्ड सेवानिवृत्त होत आहे. या काळामध्ये सर्व नाशिक महानगरपालिकेतील सुरक्षा रक्षक व अधिकारी वर्ग, इतर सर्व कर्मचारी यांनी मला जे सहकार्य केले आणि आज माझा सेवापूर्तीचा जो कार्यक्रम सभागृहामध्ये स्टँडिंग कमिटी त्या सभागृहामध्ये पार पडला आणि सर्वांचे मनस्वी आभार मानतो.